ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवरदमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जो बोलो 24 भगवान की। देवादेव मूल नायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूल नायक 1008 कुंतुनाथ भगवान की। देवादेव मूल नायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चकुति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य श्री शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांतमूर्ति वात्सल्यरत्नाकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण क्रांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान समदभद्र स्वामी जी विरचित रत्नकरंडक श्रावकाचार्य या ग्रंथाचं कथन आचार्य भगवान आपल्यासमोर करत आहेत आणि याचं पठण पाठन गेले बरेच दिवस झालं आपलं चालू आहे। आचार्य भगवंतांनी सम्यक दर्शनाचं कथन करत असताना 8 अंगांचं कथन करून झाल्यानंतर 3 मूर्तींचं कथन केलं होतं आणि त्या 3 मूर्तींचं कथन झाल्यानंतर सम्यक दर्शनाचा प्रभाव याचं कथन केलं होतं आणि त्यानंतर धर्म आणि अधर्माचं फळ काय जीवनामध्ये प्राप्त होतं याचं कथन आचार्य भगवंतांनी केलं होतं। आणि आज आचार्य भगवान परत आणि सम्यक दर्शनाला दृढ करण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे आमच्याजवळनं सम्यक दर्शन निघून जातंय याचं चिंतन आपल्यासमोर उपस्थित करणार आहेत। अतिशय सुंदर गाथा आहे। आज जे समाजामध्ये चालू आहे, समाजाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या गोष्टी घडाल्यात त्या गोष्टीला प्रकट करणारी गाथा कोणती असेल तर ही गाथा आहे। अतिशय उत्कृष्ट, कारण की समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये धर्माच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी होत चाललेल्या आहेत किंवा ज्याच्या अनुकरणामुळे धर्म कुठल्या स्थितीला जाऊन पोहोचायला आहे याचं प्रकटीकरण करणारी गाथा पुढची आहे। पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। भयाशा स्नेह लोभाच भयाशा स्नेह लोभाच कुदेवागमलिंगिनां कुदेवागमलिंगिनां प्रणमं विनयं चैव प्रणमं विनयं चैव न कुर्यो शुद्ध दृष्टयः न कुर्यो शुद्ध दृष्टयः। भयाशा स्नेह लोभाच कुदेवागमलिंगिनां प्रणमं विनयं चैव न कुर्यो शुद्ध दृष्टयः। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी 30 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून सम्यक दर्शनाला मलिन करणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत हे सांगायल्यात आणि कसं सम्यक दर्शन मलिन होतंय आणि ते सम्यक दर्शन आमच्यापासून निघून जातोय याचं कथन आचार्य भगवान करत आहेत। इथं म्हणतात भयाशा स्नेह लोभाच कुदेवागम लिंगिनाम प्रणमम विनयम चैव न कुर्य शुद्ध दुष्टय। इथं काय म्हणायचं आचार्य भगवंतांना की शुद्ध दुष्टय म्हणजे जो सम्यक दृष्टी जीव आहे तो भय, आशा, स्नेह आणि लोभ या 4 गोष्टी सांगितल्या बघा।
कुठल्या 4 गोष्टी? भय, आशा, स्नेह आणि लोभ. सम्यक दृष्टी जीव भय, आशा, स्नेह आणि लोभ, एक राजा आधीच्या भयाने आणि भविष्याच्या धनाद्याच्या आकांक्षेनं, मित्रांच्या अनुरागामुळं किंवा पैशाच्या प्राप्तीनं, लोभानं, या अशा माध्यमातून तो काय करतोय? कुदेवागम लिंगीनाम, जे कुदेव, कुशास्त्र आणि कुगुरू आहेत यांना प्रणाम करतोय. च आणि विनयम एव, हात जोडतोय, प्रशंसा करतोय. ते न कुर्यो, ते करू नये असं म्हणाल्यात. जर सम्यक दर्शन मलिन करायचं नसेल तर या गोष्टी आम्ही आमच्या जीवनात 3 काळामध्ये करायची नाहीत. काहीही झालं, जरी साक्षात आमानिकने हात बांधून जरी उभा केलं आणि कोण म्हणलं की तुझा धर्म तू सोडून टाक, तुझं जे सम्यक दर्शन आहे ते सोडून टाक आणि हे तुला करायला पाहिजे, आमचा गळा कापला तरी चालेल, आम्ही त्या प्राण द्यायला तयार होणार, परंतु आमचं सम्यक दर्शन, आमचा धर्म आम्ही 3 काळात सोडणार. असे बरेच जीव होऊन गेलेत. परंतु आज सगळ्यात जास्त समाजामध्ये आणि देशामध्ये सगळ्यात जास्त धर्माची हानी कशामुळे व्हायला? या 4 गोष्टीमुळे, भय, आशा, स्नेह आणि लोभ, या 4 गोष्टीमुळे तो जीव एका क्षणामध्ये सम्यक दर्शन तर सोडावं, धर्म बी सोडून टाकतोय. कुणाच तरी भीती, कोणतर भीती दाखवलं की तुला मी मारतो, नाहीतर हे एकतर सोड, नाहीतर तुला मी मारून टाकतो, लगेच तो धर्म सोडून टाकतोय. बा, तिथं प्राण गेला तर चालेल, परंतु मी माझा धर्म सोडणार नाही. माझा प्राण गेल्याचा तरी माझं तत्व किंवा माझं सम्यक दर्शन 3 काळामध्ये मी सोडणार नाही, अशी भावना आमच्या अंतरंगात असणं आवश्यक आहे. म्हणून आचार्य भगवंतांना हा जो श्लोक दिला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. भय झाल्यानंतर आशा, इच्छा, आकांक्षा, याच्या माध्यमातून हे मिळावं, ते मिळावं, आम्हाला हे प्राप्त व्हायला पाहिजे, ते प्राप्त व्हायला पाहिजे, या सगळ्या अपेक्षा असतात. संसाराच्या ऐहिक आणि सांसारिक सुखाच्या अपेक्षेनं ज्या इच्छा आकांक्षा केल्या जातात त्याच्यामुळे तुम्ही काय कुदेव, कुशास्त्र आणि कुगुरू यांच्या सानिध्यात जाऊन त्यांना प्रणाम करणे, त्यांचा विनय करणे, आदर सत्कार करणे, या सगळ्या गोष्टी करताय. परंतु आत्ता केला, कर्म उदयत येणार आहे तेव्हा सगळं भोगायला लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं त्या गोष्टी न करता आम्ही कधी आमचं सम्यक दर्शन मलिन करायचं नाही, हे सांगायल्यात. आशा झाल्यानंतर स्नेह म्हणजे कधी कधी काय होते माहिती काय, तुम्ही सम्यक दर्शनामध्ये दृढ असताय, सम्यक दर्शनाच्या सगळ्या गोष्टी तुम्ही दृढतेनं करलाय, परंतु तुमच्या जवळची मैत्रीण, पाहुणे पै सगळे संबंधी सांगतात ही तुमच्यात अडचण आहे वे, ही अडचण आहे, हां इकडं जावा, होते बघा, झालं. मित्रांचा स्नेह आडवा आला आणि त्या स्नेहामध्ये तुमचं सम्यक दर्शन तुम्ही मलिन करून टाकताय आणि सम्यक दर्शन घालवताय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मित्रांचा स्नेह, घरच्यांचा स्नेह, परिवारवाल्यांचा स्नेह, कुणाचा स्नेह, आवडत्या व्यक्तीचा सुद्धा स्नेह जरी आडवा आला तरी आमचा धर्म आणि सम्यक दर्शन आम्ही सोडायचं, सगळं सोडला तर चालतंय. ह्या 2 गोष्टी सोडायच्या नाहीत, सगळं सोडा चालतंय. कारण की या 2 गोष्टी सोडल्या तर आमची भव वाया जाणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. मी परवा सुद्धा सांगितलेलं आठवते का बघा, सर्प ढसे तो निंब चबावे, सर्प ढसे तो निंब चबावे, कर्म ढसे तो धर्म न सुहावे. ज्यावेळी कुठल्या तरी व्यक्तीला साप चावल्यानंतर लिंब खायला देतो तो डॉक्टर, का लिंब खायला देतात? विष चढले की नाही बघायसाठी. जर ते लिंब कडू लागलं नाही तर समजायचं विष चढले, आणि कडू लागलं तर समजायचं विष चढलं नाही, त्यासाठी. तसं कर्मरूपी साप चावला आम्हाने तर धर्म, सम्यक दर्शन, देवशास्त्र, गुरु आवडत नाहीत आम्हाने. कुदेव, कुशास्त्र आणि कुगुरू हे आवडते. परंतु आत्ता आवडाले, आत्ता सगळं करायला पुण्याचा उदय आहे मागचा म्हणून. परंतु ज्यावेळी पापाचा उदय येणार आहे त्यावेळी असं फेडून नेणार आहे ते, ही गोष्ट सांगवली लक्षात ठेवा. असं फेडून नेणार की तुम्हाला वाचायची संधी सुद्धा मिळणार नाही. पूर आल्यावर झाडं सुद्धा वाचत नाहीत, असा महापूर आल्यावर झाडं सुद्धा वाचत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये लवाळा जे विनयपूर्वक असतात ते वाचतात. त्याचप्रमाणे आम्ही जोपर्यंत कर्माचा उदय अजून आला नाही,
पुण्याचा उदय आहे तोपर्यंत आम्ही सम्यक दर्शन लवायाप्रमाणे विनयपूर्वक बोलून सम्यक दर्शनाला प्राप्त करून त्या सम्यक दर्शनाचं पालन करणं आवश्यक आहे. आम्ही ताटमानेने जर राहिलो तर त्या पुरामध्ये उकडून जाणार आहे, आलमट्टीला जाऊन पोचणार. कशाला? हां, आलमट्टी धरणाला राहणार नाही इथं तिथं, एवढा स्पीड असतो त्याचा. तसं आत्ता आम्ही पुण्याचा उदय आहे म्हणून जे खोटे देवशास्त्र गुरु आहेत किंवा कुदेवशास्त्र गुरु आहेत त्यांची आराधना, त्यांना प्रणाम करणे, त्यांचं पूजन आधी करलं आहे. परंतु ज्यावेळी पापाचा उदय येईल की नाही असं उकडून नेणार की तुम्ही त्यात वाचू बी शकणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या आधी सोडा, संधी गेली नाही. 4 महिन्याच्या या संधीमध्ये 4 महिन्यामध्ये जेवढं आपल्याला करता येईल, जेवढं कट्टर राहता येईल तेवढं कट्टर राहण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट लक्षात घ्या, आज इकडच्या तिकडच्या ऐकण्याने, इकडच्या तिकडच्या बोलण्यानं आमचे मन इकडे तिकडे डळमळीत होतंय. परंतु झालं, ही गोष्ट लक्षात घ्या, झालं तरी आमचं काही नुकसान होणार नाही हो. आम्ही कट्टरच आहे. आम्ही कुठे बी जगात जाऊन द्यात आणि किती कोण विरोध करून द्यात, विरोध करून द्यात, नाहीतर पुढे इथं आम्हाला तलवार लावून द्यात, तरी बी आम्ही प्राण गेला तर चालतंय म्हणणार. परंतु आमचं सम्यक दर्शन जो आमचा खरा मार्ग गुरुनी सांगितलाय तो 3 काळात सोडणार नाही. आणि आम्ही खरोखर भाग्यशाली स्वतःला का मानतोय? आचार्य सन्मतसागर सारखे गुरु भेटले, त्यामुळे खऱ्या मार्गाची जाण झाली आणि खरा मार्ग आम्हाला मिळालाय. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जो खरा मार्ग मिळालाय, कधी ऐकून बऱ्याच जणांना माहिती आहे तरी सुद्धा स्नेह, भय, आशा, लोभ याच्यामुळे ते धरायचं होईन झाले. लवकर सोडा खोटा मार्ग, नाहीतर तुमची नाव बुडली बघा. दगडाच्या नावात बसालाय आणि बुडाल्या का? कसं बुडणार नाही तर काय होईल? बुडणारच आहे. काय बी वाचवायचा प्रयत्न खालनं टेका लावून ठेवला तरी काही दिवसानं बुडणारच आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं भय, आशा, स्नेह झालं. लोभ तर लय आज सगळ्या बाबतीत, पैशाचा असेल, धनाचा असेल, प्रतिष्ठेचा असेल, पदाचा असेल, वेगवेगळ्या बाबतीत सगळ्या प्रकारचे लोभ आहेत. ते सगळ्या प्रकारच्या लोभाच्या अधीन होऊन आम्ही काय करतोय? कुदेव, कुशास्त्र आणि कुगुरु यांची आराधना, त्यांचा विनय करणे, त्यांचं पूजन करणे, त्यांना प्रणाम करणे, या सगळ्या गोष्टी करतोय लोभाच्या अपेक्षेत. परंतु त्याच्यामुळे तुमचं सम्यक दर्शन जर असेल तर ते मलिन होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे अशा कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत. एक मला सांगा, जगामध्ये बरेच संप्रदाय आणि बरेच धर्म आहेत, परंतु काय माणसं आहेत ती धर्माच्या बाबतीत एवढी कट्टर आहेत की दुसऱ्या धर्माच्या गोष्टी सोडून बाकीच्या गोष्टी करत नाहीत. त्यांचं काय वाईट झालंय काय हो? ज्यांनी इकडचं तिकडचं बघतात त्यांचंच वाईट झालंय. काय म्हणलो मी? जे इकडचं तिकडचं बघतात त्यांचंच वाईट झालंय. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये अशा कोणत्याही गोष्टी काय मागू नका. कारण की लोभ, आशा, स्नेह एवढं भयानक आहे ते तुम्हाला कधी बुडवून टाकणार आहे हे कळणार नाही. जसं आचार्य महाराज आमचे उदाहरण सांगायचे, आम्ही काय करायला पाहिजे माहिती काय? एवढं कट्टर राहायला पाहिजे. धर्म, सम्यक्त्व, सम्यक दर्शन आणि रत्नत्रय यामध्ये एवढं कट्टर पाहिजे. कोण काय म्हणलं तर आम्ही कधी मी डळमळीत होणार नाही, एवढं कट्टर व्हायला पाहिजे. आता 4 महिन्याची संधी आहे. या संधीचं सोनं करून घेऊन आम्ही 4 महिन्यामध्ये एक एक करून हळूहळू सगळं त्या करायचं आणि एकदम सोडायचं. ते परत असं कट्टर व्हायचं की कोण काय म्हटलं तरी आम्ही डळमळीत होणार नाही. सन्मतसागर महाराज एक उदाहरण सांगायचे कायम. 2 भाऊ होते, सक्के 2 भाऊ होते आणि एक भाऊ जिल्हाधिकारी झालता, कलेक्टर, नुसता कलेक्टर. दुसरा एक कलेक्टर असतो ते नव्हं, नुसता कलेक्टर झालता म्हणजे IAS. आणि दुसरा भाऊ तो शेती करत होता. आणि काय झालं माहिती काय? बऱ्याच दिवसानं हा दुसरा भाऊ, छोटा भाऊ, मोठ्या भावाला जो कलेक्टर होता त्याला भेटायला गेला नव्हता. मग काय झालं, शेतातली जरा माळवं, शेंगा, तुम्हाला माहिती आहे सगळं काय आलतं. मग सगळं पिशवीत भरला, ताजं सगळं भावाला द्यावं म्हणून नाही, सगळी पिशवी भरून आणि काय साधन, जे शेतातलं साधन आलतं ते सगळं घेऊन पिशव्या भरून कोणी तो भावाला भेटायला शहरात गेला. शहरात गेल्यानंतर ते सगळं वहिनींच्याकडे दिला आणि तिथल्या नोकरांना विचारते की भाऊ कुठे आहेत. त्यामुळे ते पूजा करल्यात म्हणून सांगतात. ऑफिसात नाही, घरातच होते पण पूजा करत होते. तुम्ही थोडा वेळ बसा. आता तो भाऊ बसला तिथं आणि एकदा विचारलं, अहो ती पूजा कशाची काय करल्यात? त्यावेळी तो
दुसरा भाऊ होता त्या भावाला नाही तो नोकर म्हणतोय की आता तुमचे भाऊ येते की नाही महादेवाची पूजा करल्यात. मग आणि थोडा वेळ थांबतोय तो, त्याला त्यात काही मन लागत नाही. शेतकऱ्याला कधी एका ठिकाणी बसून बसतोय वे, तो उगाच बागेत जाऊन काहीतरी काम करतोय आणि परत येतोय आणि विचारतोय काय झालं, आणि म्हणतोय तो शिपाई पूजा करल्यात. कशाची? लक्ष्मीची. आणि थोड्या वेळानं त्या बागेत जाऊन काहीतरी करून येतोय आणि परत विचारतोय काय झालं, पूजा करल्यात. कशाची? हनुमानाची. आणि थोड्या वेळानं येतोय तिकडं काहीतरी काम करून येतोय आणि परत विचारतोय काय करल्यात. पूजा करल्यात बालाजीची. एवढं सगळं झाले तर ती पूजा करल्यात. मग 5 मिनिटात येतात म्हणून तुम्ही थांबा. तो बागेत जातोय त्यावेळी काय झालं माहिती, तो भाऊ येतोय पूजा करून आणि तो बागेच्या बाहेर उभारलेला असतोय भाऊ काहीतरी बघत. त्यावेळी त्याला दिसतंय की हो आपला बारका भाऊ आहे, तो बागेत वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ 8-10 खड्डे त्यानं काढल्यात. त्याला बोलत अरे इकडे कोण? जिल्हाधिकारी बोलवते. जिल्हाधिकारी बोलल्यानंतर त्यावेळी तो म्हणतोय काय करलायस? काय नाही विहीर खणालोय. तुला डोकं बिकं मूर्खा काय कळते की नाही तुला? कोण म्हणालाय? जिल्हाधिकारी. कलेक्टर जो होता का नाही तो म्हणालाय तुला डोकं बिकं काय आहे की नाही मूर्खा, तुला काय येते की नाही? विहीर खणायची असली तर 8-10 खड्डे काढण्याची काय गरज नाही, एकच खड्डा कार पण खोल कार. त्यावेळी तो भाऊ बारका भाऊ काय म्हणते माहिती काय, मला डोकं नाही, तुलाच डोकं नाही, तुलाच डोकं नाही. मी हे तुला सांगण्यासाठी खड्डे काढल्यात. जसं तू म्हणलास की एवढे सगळे खड्डे काढण्यापेक्षा एकच खोल खड्डा काढ पाणी लागेल, तसं मी तुला सांगणार आहे की एकाच जे खरे देव आहेत जिनेंद्र भगवंतांचा एकच पूजा कर, बाकीचं काही करण्याची आवश्यकता नाही. एवढ्या सगळ्यांची कशाला आराधना करत बसलायस? आम्ही जीवनात हेच करलोय. जरा इकडं जरा तिकडं, इकडं जरा प्रसाद, तिकडं जरा हे, इकडचं जरा कोण आणि काय सांगितलं आणि तिकडं अमुक बाई तमुक बा, ज्यांना आई वडील बी नाही ते बा आणि आई झाले. काय करले कोणास बाबा? खरं सांगले आचार्य भगवंत तेच सांगले, भया शास स्नेह लोभाच कुदेवागम लिंगी नाम. आम्ही भय आशा स्नेह लोभाच्या सानिध्यामध्ये जाऊन त्याच्या अपेक्षेनं आकांक्षेनं आम्ही जे कुदेव कुशास्त्र कुगुरू आहेत त्यांना प्रणाम करतोय, त्यांचा विनय करतोय, त्यांची आराधना करतोय, त्यांचं पूजन करतोय. हे जर केला आत्ता हसत करलंय, एक दिवस असा येणार आहे सारखं रडायला लागणार आहे. त्यावेळी आमची आठवण काढू नका, आम्ही सुखात असणार आहे तेव्हा. आणि बोललं तरी येणार नाही आम्ही, तुमचं तुम्ही बघा म्हणणार, सांगितलं तर ऐकलं नाही आता कशाला येऊ असं म्हणणार हो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, असला लोभ बीप कुठल्या लोभ काही करू नका. कारण की पैसा संपत्ती वैभव पद प्रतिष्ठा ही थोड्या काळासाठी आहे, हे थोड्या काळासाठी आहे, ते कायम तुमच्याबरोबर येणार नाही. परंतु धर्माचं आचरण आणि सम्यक दर्शन जर पालन केला तर कायमस्वरूपी सुख तुमच्याबरोबर असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की एकदा आचार्य भगवान ग्रंथामध्ये म्हणतात, एकदा व्यक्तीनं जर सम्यक दर्शन प्राप्त करून घेतलं तर ते सम्यक दर्शन प्राप्त केल्यानंतर ते सम्यक दर्शन तुम्हाला मोक्षाला नेल्याशिवाय सोडत नाही बघा. तसं पैसा प्रतिष्ठा पद संपत्ती वैभव हे एकदा प्राप्त केलं सोडतंय काय? सुटतंय की. ज्यावेळी पुण्य असणार आहे त्यावेळी असणार आहे ते, आणि पाप असेल त्यावेळी कोण माणसं बी विचारणार नाहीत तुम्हाला. काय म्हणलो? कोण माणसं बी विचारणार नाही. किती तुम्ही समजा मुकेश अंबानी जरी झाला, काय म्हणाले मी, मुकेश अंबानी जरी पुण्याच्या उदयामध्ये झाला आणि जर पापाचा उदय आला आणि जर सगळं गेलं परत विचारलं बी तुम्ही कोणी विचारणार नाहीत, किती बी मोठा होऊन दे जगात. एकदा जर तुमच्या हातातली संपत्ती वैभव पद संपदा धन गेलं कोण कोणाला विचारत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून तुम्ही काय करायचं असेल तर पद प्रतिष्ठा वैभव धन संपत्ती याच्या पाठीमागे लागता. धर्म रत्नत्रय देवशास्त्र गुरु आणि पंचपरमेष्ठींच्या पाठीमागे लागा, सगळं आपोआप मिळेल, कधी जाणार बी नाही. काय म्हणलो मी? कळलं? लोभाच्या अपेक्षेमध्ये बाकीचं काही करू नका, ही गोष्ट मला सांगायची आहे. कुदेव कुशास्त्र कुगुरू या सगळ्या गोष्टी सोडून देण्याचा प्रयत्न करा. मला बी माहिती आहे, आम्ही किती जरी सांगितलं आणि किती जरी सांगितलं तरी सगळेजण सोडणार नाहीत, हे मला बी माहिती आहे. कारण की या जगामध्ये हिरे माणिक मोती सोने हे कमीच आहे, तसं सम्यक दृष्टी जीव बी. आम्ही फक्त प्रयत्न करलोय
कुठल्या तरी एका जीवाचा पुण्याचा उदय असेल, त्याला सांगितलं तर त्याने मिथ्यात्व त्याग केलं तर त्याचं लय काय काय त्याने मिळवला. एक गोष्ट लक्षात घ्या, काल कधी कुठल्या जीवाचा पुण्याचा उदय येईल काय सांगता येत नाही. ज्यावेळी तुम्हाला माहीत असेल, एक 2 महिन्याच्या मागं महिषा आश्रममध्ये युवती शिबिर झालं होतं. नुसतं युवतींचं शिबिर, 10 दिवसाचं युवतींचं शिबिर होतं. आणि बऱ्याच युवती त्या 10 दिवसातल्या प्रवचन ऐकून, शंका समाधान ऐकून, योगाचे क्लास, वेगवेगळे क्लास ऐकून बऱ्याच युवतींच्यावर बराच प्रभाव पडला होता. काल एक युवती आलती, इथल्या दुर्गम भागातल्या, त्यांच्या गाव आसपास धर्माचं एवढं वातावरण बी नाही. ती आई वडिलांना तयार करून आलती की केवढी मुलगी आहे ती, फक्त 6वीला आहे, 6वीला नाही 5वीला आहे. आई वडिलांना तयार करून आणलेली ती की महाराजांच्याकडनं मी मिथ्यात्व त्याग हा नियम घेणार आहे म्हणून. कितवी? 5वीची मुलगी. आणि ज्यावेळी ते काल प्रवचन ऐकल्यानंतर आई वडील आणि मुलगी तिघं आलती बघा. माझ्या मते इंगरूळ गाव असेल त्यांचं, मला गाव आठवणं, आसपास इथंच कुठतर आहे, इथं वाटेगावच्या इथंच आसपास कुठतर गाव आहे त्यांचं. आणि ती आलती, आई वडील फक्त तिला नियम द्यायसाठी घेऊन आलते. आणि कालचं ज्यावेळी दुपारचं प्रवचन माझ्या ऐकलं आणि प्रवचन झाल्यावर माझ्याकडे आले की असं मुलगी, तिघांनी बी नियम घेतला, अजन्म मिथ्यात्व त्यागचा नियम आई वडील आणि मुलगी तिघांनी बी घेतला. का सांगालोय? काही जीवांचाच पुण्याचा उदय येतोय आणि ती जीव त्या धर्माच्या मार्गामध्ये असं पडतात. त्याने विचारून घेतलं, आजपर्यंत काय काय करायचं असतं हे बी त्यांना माहीत नाही. महाराज मिथ्यात्व त्याग केल्यावर आता काय काय करायचं आम्ही हे सांगा. त्यानं सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि ती मुलगी सुद्धा, आणि मुलगी शिबिरमध्ये 10 दिवस सगळं काय शिकले होते, काय काय मिथ्यात्व आहे, काय काय नाही मिथ्यात्व, हे सगळं माहीत होतं. तिनं आई वडिलांना तीच स्वतः महाराजांच्या पुढ्यात समजावून सांगाल्या, ह्या गोष्टी करायच्या नाहीत, ह्या गोष्टी आता फक्त आपल्या घरात एकच तेवढं आम्ही चालू ठेवले, ते तेवढं बंद केलंय की तुम्ही सगळं बंद केलंय, असं मुलगी म्हणाले. बघा, आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. सगळ्या जीवांचा उदय येत नाही, परंतु आम्ही का सांगावले याचं मूळ कारण, जे भव्य जीव असतील आणि ज्यांना कल्याणाची अपेक्षा आहे, ज्यांना धर्माची अपेक्षा आहे, ते जीवच हेच त्याग करतील आणि जीवनामध्ये धर्माला, सम्यक दर्शनाला, रत्नत्रयाला आणि देवशास्त्र गुरूंना निवडतील. जे दुःख मिळवणार आहेत, दुःखाला कायमस्वरूपी प्राप्त करून घेणार आहेत, बाकीच्या गोष्टी कायम दुःखामध्ये, कर्मामध्ये लिप्त राहणार आहेत, ते जीवांचा पुरुषार्थ कधीच होणार नाही. ते असंच दुःख खात राहणार, इकडं तिकडं जायचं, दुःख दुःख दुःख, किती बी इकडे तिकडे जाऊन मागून या, काय बी चढवून या, तुमचा नारळ जरी चढवला तरी सुख मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की आचार्य भगवान ग्रंथामध्ये म्हणतात, जो व्यक्ती मिथ्यात्व करणार आहे त्याला 3 काळामध्ये सुख येणार नाही, तो कायम दुःखामध्ये राहणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ज्यावेळी सम्यक दर्शन, पंचम गुणस्थान, षष्टम आणि सप्तम गुणस्थान येणार आहे, त्याच्या मागे कुठल्याही प्रकारची देवी देवता लागणार नाहीत, कुठल्याही प्रकारचं ग्रह आदी लागणार नाहीत. तो जीव फक्त त्याच्या मागच्या कर्मामुळेच दुःखित होऊ शकणार आहे, दुसऱ्या कुठल्या कर्मामुळे दुःखित 3 काळात होणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं सम्यक दर्शनाला म्लान करणारे, म्हणजे मलिन करणारे कुठले भय, आशा, स्नेह, लोभ याच्या कुठल्याच्याही पाठीमागं न लागता तुम्ही सम्यक दर्शन एवढं दृढ करा, सम्यक दर्शनामध्ये एवढं दृढ राहा, काय झालं तर ते सम्यक दर्शनाला मी 3 काळात सोडता कामा नाही. आम्ही काय करलोय माहिती काय, आता समजा तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्याकडे जायचं आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे जायचं आहे, तर मुख्यमंत्र्याच्या जायच्या आधीच का नाही त्या शिपायाला एवढा वशील लावालोय. आजकाल लई चावला आहे शिपायाला वशील लावायचा. परंतु शिपाई तो शिपाई आहे. काय म्हणलो मी, ही गोष्ट लक्षात घ्या. काय सांगवले आणि जे ग्रंथात आहे ते सांगालोय. शिपाई तो शिपाई आहे आणि मुख्यमंत्री तो मुख्यमंत्री आहे. कळलं? आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आचार्य भगवंतांनी इथं स्पष्ट रूपात सांगितले, मी सांगितलं नाही. कुदेवागम लिंगीनाम, कुदेवागम लिंगीनाम हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यांना प्रणाम करणे, त्यांचा विनय करणे, त्यांचा आदर करणे, सत्कार करणे, या सगळ्या गोष्टी तुम्ही करायचे नाहीत. जर केला तर सम्यक दर्शन मलिन होणार ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं यान माडोत निम माडरी. काय करायचं आहे तुमचं तुम्ही ठरवा. सुख पाहिजे असलं तर या ओरिजिनल मार्गावर विचारा, आणि दुःख पाहिजे असेल
तर काट्या कुट्यांनी भरलेला जो मार्ग आहे, दगडांनी सारखं टोचतंय त्या मार्गावर जाचीला. सुख पाहिजे असेल तर 2 पेले ठेवले, त्यातला अमृताचा पेला घ्यायचीला. दुःख पाहिजे तर विषाचा पेला आहेच, ते कुठे जाणार नाही. काय पाहिजे आम्ही याचा निर्णय आमच्या जीवनात आम्ही स्वतः करणं आवश्यक आहे. हे तुमच्या मनाला विचारायचं आहे. आज संध्याकाळी झोपायच्या आधी विचारा जरा, खरोखर बाबा तुला सुख पाहिजे का, आणि संसारात या 84 लक्षमधील योनीमध्ये फिरत बसणार आहेस, आणि शेवटचा पर्याय असला तर गो टू बॅक पॅव्हेलियन म्हणजे निगोद. 2000 सागर वर्षापर्यंत एका श्वासामध्ये 18 वेळा मरणार आणि 18 वेळा जन्मणार. किती दुःख भोगणार हो. असं कोणाचं होऊ नये बाबा. भगवंतांना मागणी करले असं कोणाचं होऊन दे. सगळ्यांचे भाव बोलून दे, सुख मिळून दे ही भावना करले. त्यामुळे तुम्ही काय करायचं हे बघा. एवढं जरी आम्हाला जर ज्ञान झालं आणि तरी जर आम्ही सुधारलं नाही तर जास्तीत जास्त कर्माचा बंध बांधून घेणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढच्या गाथेमध्ये आता सम्यक दर्शनाचं महत्त्व परत आणि प्रकट करल्यात की सम्यक दर्शनाचं महत्त्व किती आहे हे 31 नंबरच्या गाथेमध्ये आणि परत प्रकट करण्याचा प्रयत्न आचार्य भगवान करल्यात. पहिल्या गाथा कंठस्थ करून आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. दर्शनम ज्ञान चारित्रात, दर्शनम ज्ञान चारित्रात, साधी मानमुपाश्नुते, साधी मानमुपाश्नुते, दर्शनम कर्णधारम, दर्शनम कर्णधारम, तन्मोक्ष मार्गे प्रचक्षते, तन्मोक्ष मार्गे प्रचक्षते, दर्शनम ज्ञान चारित्रात, साधी मानमुपाश्नुते, दर्शनम कर्णधारम, तन्मोक्ष मार्गे प्रचक्षते. आचार्य भगवान इथं परत आणि सम्यक दर्शनाची महिमा सांगताना सांगाल्यात. दर्शनम ज्ञान चारित्रात, साधी मानमुपाश्नुते, दर्शनम कर्णधारम, तन मोक्ष मार्गे प्रचक्षते. इथं आचार्य भगवान काय म्हणलेत. दर्शनम सम्यक दर्शन, ज्ञान चारित्रात सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्याच्या अपेक्षेने, साधी मानम उत्कृष्टतेने, उपाश्नुते प्राप्त होते, यत आणि तत् दर्शनम ते सम्यक दर्शन, मोक्ष मार्गे रत्नत्ररूपी जो मोक्ष मार्ग आहे त्या मोक्ष मार्गामध्ये कर्णधारम काय आहे. कर्णधार आहे. कर्णधार म्हणजे प्रधान. आता क्रिकेट टीमचा कर्णधार असेल तर तो जे आज्ञा देईल ते सगळं पाळणार आहेत. जर नावेचा नावाडी असेल तो नावेला जशी आज्ञा देणार आहे, किंवा त्याचा वल्ल नव वल्लवाला वेगळा असतोय, सुकानं धरणारा वेगळा असतोय. होल्ल मारणाऱ्यांच्यावर काय अवलंबन नाही. जो सुकानं धरणार आहे तो सुकानं इकडे वळवला, होल्ल मारण्याचा काय उपयोग नाही. किंवा नाव असते मोठी, त्याची ट्रेनिंग जिकडं फिरवल तिकडं जाणार आहे. गाडी मारणारा जो गाडीचा काय उपयोग नाही. पेट्रोल किती बघायला काय बी किती बी भारीतली गाडी असून दे, परंतु त्याचा हाणणारा चांगला असेल कर्णधार जो मेन, त्याच्यावर गाडी जाणार आहे. तसं आचार्य बघून इथं काय म्हणल्यात, त्या रत्नत्रेला कर्णधारम प्रचक्षते म्हणजे सांगितलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्याच्या अपेक्षेने उत्कृष्टतेने ते प्राप्त होते रत्नत्रय. आणि त्यामध्ये काय म्हणतात, जो या सम्यक दर्शन, हे जे सम्यक दर्शन आहे ते मोक्ष मार्गामध्ये कर्णधार रूपामध्ये आहे म्हणून सांगितलं आहे. कशा रूपामध्ये? कर्णधार. जीवनामध्ये ते कर्णधाराचं काम करणार आहेत. त्यामुळं जीवनामध्ये ते कर्णधाराचं काम करणार आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या. आता कुठं तर चाललाय, कुठं चाललाय? शिखरजीला कशाला नेता लगे? तर कुठं जर पाहुण्यांच्या कार्यक्रमाला इकडे तिकडे चाललाय, शिरपूरचं नंतर जावा, शिरपूरला जाताना काय करायला नको. तर कुठे जर पाहुण्यांच्या कार्यक्रमाला किंवा कुठे जर चाललाय समजा,
आणि गाडीच्या ड्रायव्हरचं लक्ष गेलं इकडं तिकडं, काय होईल हो? काय होईल? त्या कर्णधाराचं लक्ष पाहिजे. त्या कर्णधाराचं लक्ष नसेल तर 3 काळामध्ये कधी तुमची गाडी जिथं तुम्हाला पोहोचायचं तिथं पोहोचणार. तसं क्रिकेट टीमचा जो कर्णधार आहे तो जर चांगला निर्णय घेतला नाही तर टीम सुद्धा 3 काळात जिंकणार नाही. त्याच्या पुढे जो नावेचा जो नावाडी आहे तो जर चांगला नसेल आणि तो चांगला नसेल तर 3 काळामध्ये नाव त्या या टोकावरून त्या टोकाला कधीही जाणार, गंतव्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तसं तुमच्या जीवनाच्या मोक्ष मार्गाच्या गंतव्यामध्ये जर तुमचा कर्णधार तुमच्याबरोबर नसेल, सम्यक दर्शीरूपी कर्णधार तो जर नसेल तर 3 काळामध्ये मोक्ष मार्गामध्ये मोक्षापर्यंत तुम्ही पोहोचू शकणार. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला मोक्षापर्यंत पोहोचायचं आहे की नाही? काय बोलणार बघा, मौन धरलं. माना हलवून काय तोंडानं सांगायला पाहिजे, जेवल्या की नाही? काल कसा आवाज येत होता, एवढा पार्शनाथ भगवान की असा आवाज पाठीमागच्या बी आवाज इथे येत होता. कानाची कांटी बसायची आरती करताना, दुपारी सकाळी सारखा आवाज. मी म्हटलं आज कोण येते नाही कोणास ठाऊक. आणि की कालचं एवढं सगळं दिवसभर सगळं केल्यात, आता झोपले असतील निवांत म्हणून मी म्हणलेलो. मग म्हणणार होतो तोवर 4-5 जण आली, म्हटलं चालू करा. येतात आता गप ऐकून काय करतात. झोपेत जर ऐकू आला तर आवाज गप उठून येतात. म्हणलं काय एवढं भ्यायची गरज नाही. आणि काय कोण नाही आलं तर सगळी तर ऐकतात. त्यामुळे काय भिण्याची गरज आहे की नाही? अहो काय भिण्याची गरज नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या मोक्ष मार्गामध्ये आम्हाला जर मुख्य रूपामध्ये कोण कर्णधार रूपामध्ये असेल तर ते सम्यक दर्शन कर्णधार रूपामध्ये, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही 3 काळात काही झालं तर त्या कर्णधाराला कधी गमावता कामा नये. कर्णधार आमच्यापासून बाजूला गेला, कर्णधाराचं काहीतरी झालं तर एक गोष्ट लक्षात घ्या, तो कर्णधार जर बिघडला तर आमचा मोक्ष मार्ग बिघडला, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे सम्यक दर्शनाला मलिन करण्याचा पुरुषार्थ कधी करायचा नाही, किंवा सम्यक दर्शनाला सोडण्याचा पुरुषार्थ कधी करायचा, सम्यक दर्शनाला दृढ करण्याचा पुरुषार्थ करायचा. तर मोक्ष मार्गामध्ये आम्ही मोक्षापर्यंत पोहोचू शकतोय, नाहीतर 3 काळात पोहोचू शकणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं एक बघा, जीवनामध्ये बऱ्याच वेळा कधी कधी अशा घटना घडतात, आम्ही जर ऐकलो नाही तर जीवन सुद्धा संपून टाकेल. एक उदाहरण मी मागं सांगितलं होतं, आठवते का बघा. आचार्य सन्मत्संग महाराज कायम सांगायचे, आचार्य सन्मत्संग महाराजांचा एक शिष्य मराठा समाजामधला होता आणि तो मिलिटरीमॅन होता. मग ते कधी ज्यावेळी महाराजांना भेटायला येतील, बाहुलीच्या दरम्यान जास्त वेळा ते भेटायला आले, ज्यावेळी आम्ही ब्रह्मचर्य होतो त्यावेळी ते महाराजजी तो आला की नाही, जेवढा वेळ टायमिंग मिळणार तेवढे त्यांच्या तिथं मिलिटरीच्या तिथं काय काय अशा घटना किंवा प्रसंग संस्मरण जे ठरले आहेत ते विचारत बसणार. कारण की मिलिटरीचे प्रसंग आणि संस्मरण जरा चांगले असतात. कारण देशासाठी लढणारा, तिथं सगळ्या देशाची सुरक्षा करणारा जो मिलिटरीमॅन आहे, तो मिलिटरीमॅन काय काय कुठल्या संकटांना तोंड देतो हे ऐकायचं. आणि तो योगायोगानं काय होतं माहिती काय, तिथले जे वेगवेगळ्या प्रकारचे बटालियन असतात की त्याचा मेजर होता. आणि एक घटना तो सांगत होता की युद्ध कुठलं काही चालू नव्हतं, युद्धाची परिस्थिती नव्हती, कुठलाही धोका काही नव्हता, परंतु एक बटालियन, ज्या बटालियनचं नाव आहे मराठा बटालियन, ती बटालियन सीमेच्या शेजारीच का नाही परेड करत होती. परेड म्हणजे इकडं तिकडं जायचं, इकडे तिकडे जायचं, बघायचं, इकडे तिकडे लक्ष ठेवायचं, याला परेड म्हणतात. आणि मेजर जात होते त्या बटालियनला नेत होते आणि एकदम अचानकच काही इकडे तिकडं काही नाही, अचानक त्या मेजरांनी सगळ्यांना ऑर्डर दिली, स्लीप डाऊन म्हणल्या सगळे जेवढे शिपाई होते ते सगळे जाग्यावरच झोपले, काही विचार केले नाहीत. मेजरनं ऑर्डर दिल्या, पण तो त्यातला एक नवीन जो मिलिटरीमॅन होता तो काय म्हटला, आता काही युद्धाची परिस्थिती नाही, कोण शत्रू नाही, काय नाही, आणि जाता स्लीप डाऊन ही ऑर्डर दिल्या, कशाला झोपायचं. तो उभारला आणि बरोबर त्याच वेळी इकंड गोळी आले, इथनं बसले आणि इकंड गोळी पार झाली, जाग्यावर मरून पडला. हे उदाहरण आचार्य महाराज कायम सांगायचे. जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, महावीर भगवंत असतील
किंवा 24 तीर्थंकर असतील, त्यांनी आपल्या समोसरांच्या माध्यमातून जी देशना खिरवली आणि ती देशना जी आचार्य भगवंतांनी लिपिबद्ध केली आणि ती जिनवानी रूपामध्ये आतापर्यंत आपल्याजवळ आहे. जिनवानीची जी आज्ञा आहे, जिनवानी कधी बी काय बी सांगू दे, स्लिप डाऊन म्हटलं की नाहीतर बघा काय म्हणलो मी. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये जिनवानीने जो आदेश दिलेला आहे तो आदेश जर पाळला नाही तर आम्हाने कधी आमचा प्राण निघून जाईल. एका सेकंदात कधी कुठनं कर्माची गोळी येईल आणि ती या डोक्यातून बसून या डोक्यातून बाहेर पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळं जिनवानी आणि आचार्य भगवान आणि त्याच्या पुढून भगवंतांचा जो मार्ग सांगितलेले, जी जिनवानी रूप सांगितलेले आहे, त्याचं आज्ञा जेवढ्या रूपात आम्हाला पाळता येईल तेवढं पाळणं आवश्यक आहे. म्हणून इथं आचार्य सांगायला मोक्ष मार्गामध्ये उत्कृष्ट जे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र या तिनांच्या मध्ये उत्कृष्टतेनं कोण उत्कृष्ट असेल तर सम्यक दर्शन सर्वात उत्कृष्ट आहे. कारण की ते कर्णधाराची भूमिका पार पाडते. कर्णधार काय म्हणलो मी, कर्णधार जर नसेल तर काही उपयोग होत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही समजा आता सांगतो, आज इथं बसलाय, काल बी इथंच बसला होता, दिवसभरात 3 वेळा, 21 तारखेला बसलेला इथं, आणि रोज 3 वाजता बसताय, संध्याकाळी 6 वाजता बसताय, सकाळी 6 वाजता बसताय, हे चालूच आहे सगळं. समजा हे आता एवढं सगळं रोज बसायला लागलाय, जर तुमच्या पुढे जे बसणारे महाराज जर या गावात चातुर्मासला आले नसते तर आजी काय म्हणते, सुनंदा हो, इथं तुम्ही नसता तर आम्ही कशाला बसतो इथं. हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. कर्णधार नसल्यानंतर तुम्ही काही गोष्टी करणार नाहीत, परंतु कर्णधार असेल आणि त्या कर्णधारानं काय आज्ञा दिली असेल, जशी जिनवान रूपी कर्णधार आम्हाला आज्ञा देतात की आमच्या मोक्ष मार्गामध्ये उत्कृष्ट कोण असेल तर ते सम्यक दर्शन आहे. त्या सम्यक दर्शनाचं पालन जीवनामध्ये काटेकोरपणे आम्ही करणं आवश्यक आहे. आणि हीच गोष्ट महत्वाची आहे. त्या कर्णधाराला प्राप्त करायचं, कधीही सोडण्याचा पुरुषार्थ जीवनामध्ये करायचं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. काही झालं तर इकडचं आम्हाला दिसता कामा नये. मला सांगा, बरेच संप्रदाय असे आहेत की त्यांच्या धर्माशिवाय दुसऱ्या कुठल्या संप्रदायाला, कुठल्या गोष्टीला त्यांनी पालन करत नाहीत. का? एकच गोष्ट महत्वाची आहे, जे खरं असेल. ज्यावेळी प्रथमाचार्य शांतीसागर महाराज होते आणि ज्यावेळी श्रवण बेगोसनं समडोईच्या दिशेनं विहार चालू होता, त्यांचा समडोईमध्ये येणार होते, काहीतरी कार्यक्रम होता आणि समडोईच्या दिशेनं विहार चालू होता. आणि मध्येच मला एक आठवण, आता ते गावाचं नाव लक्षात होतं परंतु आठवणा, एका लिंगायत मठापासून तिथनं यायचं होतं आणि ते लिंगायत मठाचे साधू आपल्या खडाव बिडाव सगळे त्याग करून चालत चालत शांतीसागर महाराज गावाच्या बाहेर आले. तर तिथे गेले आणि नारळ त्यांना अर्पण केले आणि महाराजांना सांगितले की महाराजजी, आमच्या मठात येऊन सुद्धा तुम्ही मार्गदर्शन आणि उपदेश देऊन तुम्ही पुढे जावं अशी आमची इच्छा आहे. महाराजजी गेले आणि लिंगायत मठामध्ये, तिथं जाऊन लिंगायत मठामध्ये ज्यावेळी त्यांचं प्रवचन झालं, त्या प्रवचनमध्ये त्यांनी 2च विषयावर प्रवचन केलं, सम्यक्त्व आणि मिथ्यात्व. आता सगळेजण जे श्रावक त्यांच्याबरोबर होते किंवा तिथले आसपासचे जे जैन बांधव होते ते तिथं सगळे प्रवचनला उपस्थित राहिले होते. उपस्थित तिथं प्रवचन होणार आहे म्हणल्यावर सगळे ऐकले, सगळे गदगद झाले. परंतु ज्यावेळी ते लिंगायत स्वामी, त्या लिंगायत मठाचे जे स्वामी होते, ते स्वामी शांतीसागर महाराजांना सोडण्यासाठी पुढे 1-2-4 किलोमीटर जात होते चालत. त्यावेळी शांतीसागर महाराजांना विचारतात की महाराजजी, सगळं प्रवचन मला कळलं परंतु 2च गोष्टी कळल्या नाही. महाराजजी म्हटले, काय कळलं नाही? 2 गोष्टी, सम्यक्त्व आणि मिथ्यात्व. आता शांतीसागर महाराज ते लिंगायत मठाचे जे स्वामी आहेत त्यांना सम्यक्त्व आणि मिथ्यात्व काय सांगणार आहेत? शांतीसागर महाराज म्हणले, सम्यक्त्व म्हणजे सत्य आणि मिथ्यात्व म्हणजे असत्य. आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे. एक ज्यांनी खंडित पडलेली मुनी परंपरा ज्यांनी चालू केली त्यांनी उत्तर दिलं की सम्यक्त्व म्हणजे काय आहे? सत्य आहे. आणि मिथ्यात्व म्हणजे काय आहे? तुम्हीच म्हणला, मी काय म्हणलो नाही. मान्य बी करताय, सगळं हो म्हणताय आणि एरे माझ्या मागल्या म्हणले बघा, ताकण्या चांगल्या, ते आणि स्वीकारताय. ते आणि कशाला पाहिजे?
एक गोष्ट लक्षात घ्या, या कुठल्याही गोष्टीला कधीही स्वीकारू नका. जीवनात जर स्वीकारायचं असेल तर जे सत्य आहे त्या सम्यक्तेला, त्या कर्णधाराला स्वीकारा. तो कर्णधार तुम्हाला आपोआप पोचवेल. मला समजा तुमचा प्रपंच चांगला व्हायचा असेल तर तुमचा नवरा चांगला असायला पाहिजे. सत्य आहे, बरोबर आहे काय? तुमचं घर व्यवस्थित चालायचं असेल तर घराचा पाया व्यवस्थित पाहिजे, नाहीतर घर राहील काय? घर बरोबर काय? तुमचा समाज व्यवस्थित चालायचा असेल तर काय पाहिजे पाहिजे? समाजामध्ये एकता असणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे जाऊन धर्म व्यवस्थित चालायचा असेल तर धर्माचा पाया मजबूत असणं आवश्यक आहे. तुमच्या धर्माचा तर पाया लय मजबूत आहे. सोडा, अनादि निधन पाया आहे तो कधी हलणार नाही, पडणार नाही, डिगमगणार नाही. या गोष्टी का सांगितल्या? तसंच तुमचा मोक्ष मार्ग जर सुकर व्हायचा असेल आणि मोक्ष मार्ग दृढ व्हायचा असेल, तुमचं सम्यक दर्शन दृढ असणं आवश्यक आहे. त्यावेळी तुमचा मोक्ष मार्ग सुकर होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं आम्ही काय झालं, इकडच्या तिकडच्या कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत. मिथ्यात्व आज जर कोण करत असले तर त्या करण्याचा प्रयत्न भाव करा. आज मनात एक छोटीशी मी चिंगारी लावल्या. आता संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत किती पेटत्या बघायचं आहे मला. एक सम्यक दर्शन रूपी चिंगारी तुमच्या मनात मी टाकल्या आज. आता कुणाच्यात किती पेटते आणि कोण विजवते पाणी टाकून. विजवला तरी मला काही फरक पडत नाही. विजवला तर दुःखी कोण होणार आहे? तुम्हीच होणार आहे. हां, हुशार. त्यामुळं तुम्ही चिंतन करा याचं. आता आचार्य भगवान पुढच्या गाथेमध्ये परत आणि सम्यक दर्शनाचाच अभिप्राय, सम्यक दर्शन किती महत्त्वाचं आहे, की सम्यक दर्शनामुळं काय काय गोष्टी प्राप्त होतात, या सगळ्या गोष्टींचं कथन पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान करणार आहेत. पहिला गाथा कंठस्थ याने आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया आणि परत प्रकट करल्यात. किती वेळा सांगायलेत बघा समजावून. तुम्ही ऐकला नाही तर आम्ही ऐकवण्याचा प्रयत्न करणार, असं आचार्य महाराज म्हणलेत. मी काय नाही. तुम्ही काय नाही म्हणला तर आम्ही होयच म्हणणार, करायला पाहिजेच म्हणणार, असं आचार्य महाराज म्हणाल्यात. तुमच्या पाठीमा लागून तुम्हाला सोडवल्याशिवाय सोडणार नाही म्हणला बघा, म्हणजे सोडायचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं आचार्य महाराज 32व्या नंबरच्या गाथेमध्ये काय म्हणतात, परत सम्यक दर्शनाचा अभिप्राय कशा पद्धतीने प्रकट करतात. पहिला गाथा कंठस्थ आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. विद्यावृत्तस्य संभूती, विद्यावृत्तस्य संभूती, स्थिति वृद्धि फलोदयः, स्थिति वृद्धि फलोदयः, न सन्त्यसति सम्यक्त्वे, न सन्त्यसति सम्यक्त्वे, बीजाभावे तरोरिव, बीजाभावे तरोरिव, विद्यावृत्तस्य संभूति स्थिति वृद्धि फलोदया, न सन्त्यसति सम्यक्त्वे बीजाभावे तरोरिव. आचार्य भगवान समजबर स्वामीजी या 32 नंबरच्या गाथेतून परत आणि तोच अभिप्राय प्रकट करल्यात की सम्यक्त्व किती महत्त्वाचं आहे. आचार्य भगवान म्हणतात, विद्यावृत्तस्य संभूती स्थिती वृद्धी फलोदया न सन्त्य सती सम्यक्त्वे बीजा भावे तरोरीव. इथं काय म्हणायचं आचार्य भगवंतांना, सम्यक्त्व स्थिती, सम्यक्त्व न राहिल्यामुळं विद्यावृत्तस्य मतिज्ञान, मतिज्ञानादी रूप ज्ञान आणि सामायिक आदी चारित्र्य संबोधी, याचा अर्थ काय, स्थिती वृद्धी फलोदया याच्या प्रादुर्भावामध्ये. जसं एक गोष्ट लक्षात घ्या, पुढं आता उदाहरण देऊन सांगणार आहेत. त्याच्या प्रादुर्भावामध्ये देवादी पूजा, स्वर्ग, मोक्ष आदी फलाची प्राप्ती, हे सगळं ज्याप्रमाणे बीजाभावे, बीजाच्या अभावामध्ये, तरो इव वृक्षाची स्थिती वृद्धी आणि फल हे होऊ शकत नाहीत, न संती होऊ शकत नाहीत, तसंच सम्यक्तेच्या अभावामध्ये बाकीचं सगळं होऊ शकत. साध्या अपेक्षेत जर काय सांगायचं असेल
ज्याप्रमाणे बीजाच्या अभावामध्ये वृक्षाची उत्पत्ती होऊ शकत नाही, त्याची वाढ होऊ शकत नाही, त्याची स्थिती वाढू शकत नाही आणि त्याला फळ बी लागू शकत नाही, त्याचप्रमाणे आचार्य भगवान सांगालेत काय, सम्यक दर्शन जर नसेल तर सम्यक ज्ञान सम्यक चारित्र्य याची उत्पत्ती 3 काळामध्ये होऊ शकत नाही, त्याची वाढ होऊ शकत नाही आणि आम्हाला फल प्राप्ती धर्माची तर 3 काळात होऊ शकत, ही गोष्ट लक्षात घ्या. धर्माची फलप्राप्ती सुद्धा होऊ शकत नाही असं आचार्य भगवान म्हणले. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवान कुंद स्वामीजी रयन सारजी या ग्रंथामध्ये म्हणतात, मी परवा उदाहरण सांगितले हे आठवते का बघा. आचार्य भगवान कुंद स्वामीजी काय सांगतात, समजा उदाहरण सांगतो आता परत एकदा, दशलक्षण महापर्व एक पूर्ण करायचं असेल तर 10 वर्ष लागतात, तशी 10 करायचे आहेत, किती वर्ष झालं, 100 वर्ष. षोडशकाराने एक पूर्ण करायला 16 वर्ष लागतात, अशी 16 करायची, किती वर्ष लागले, 256 प्लस हे 100 356 झाले. आचार्य भगवान कुंद स्वामीजी काय सांगतात रयन सारजी या ग्रंथामध्ये, 356 वर्ष जर आम्ही दशलक्षण आणि षोडशकरण धर्म ओवाळलो आणि एका मिथ्या देवाला जर पाया पडलो तर 356 वर्ष व्यर्थ. मी म्हणलं नाही माझ्याड बघू नका, सगळेजण डोळे मोठं करून माझ्याड बघायला. 356 वर्ष सांगालो मी, 1-2 नाही. आम्ही किती बी मग किती लोपी वळलो, किती धर्म केलो, सगळं पालत्या घागरीवर म्हणला बघा पाणी. काय सांगाले, एक गोष्ट लक्षात घ्या, सम्यक्त्वाच्या अभावामध्ये आम्हाला चारित्र्याची प्राप्ती आणि ज्ञानाची सम्यक ज्ञानाची आणि सम्यक चारित्र्याची प्राप्ती 3 काळात होऊ शकत नाही, आणि ती जर वाढ झाली नाही तर आमच्या धर्माची वाढ स्थिती वृद्धी होणार नाही आणि त्याचं फळ सुद्धा प्राप्त होणार नाही. धर्माच्या कोणत्याही क्रिया जर करत असेल आणि त्या क्रिया करताना आमच्याजवळ सम्यक्त्व नसेल आणि सम्यक्त्वानं रहित असून आम्ही धर्माच्या क्रिया करत असेल तर त्या धर्माच्या क्रियापासून काही प्राप्ती होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आचार्य भगवान म्हणले तर आम्ही किती विधानं वळण दे, किती लोपी वळण दे, किती षोडशकरण वळण दे, किती काय तीर्थांचं दर्शन करा, नाही तर गुडघ्यानं टेकून जाईन नाक घासत जावा, काय फरक पडणार नाही. एक तीर्थ नाही, करोडो नाही, अब्जो अनंत वेळा जरी तीर्थांचं दर्शन केला, परंतु ते सम्यक्त्वानं रहित जर दर्शन असेल तर त्या दर्शनाचा काहीही फायदा नाही. सम्यक शिखरजी महात्मा नावाचं एक पुस्तक आहे, आचार्य भगवंतांचं आहे, मला नाव आठवना, जटासिंह आचार्यच असतील बहुतेक किंवा दुसरे कोणतरी असतील, 100% मी सांगितलं नाही. त्या ग्रंथामध्ये आचार्य भगवान म्हणतात, जर सम्यक शिखरची जी यात्रा करत असताना तर ती यात्रामध्ये सम्यक्त्वासहित जीव असेल, प्रतिमाधारी जीव असेल किंवा दिगंबर मुनराज असतील, या सगळ्यांचं पालन करत जर सम्यक शिखरची मन वचन कायपूर्वक भावनापूर्वक जर दर्शन केलं तर निश्चित रूपानं त्यांना काय होत नाही, नरक पशु गती ताहे न होय म्हणलेलं आहे एका ठिकाणी, तिथं असेल तुम्ही वाचताय सगळं नुसता, नरक गतीत जात नाही, पशुगतीत जात नाही आणि काय होत नाही, दुर्गतीत जात नाही, हे सगळं सांगितलंय. तुम्ही हे सगळं सोडताय, परंतु ते कवा आम्ही किती वेळा तीर्थयात्रा केली आणि आमच्याजवळ सम्यक्त्व नसेल आणि तीर्थयात्रा केली तर काही उपयोग नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यात सम्यक्त्व महत्त्वाचं आहे. आज एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक व्यक्ती असा आहे, त्याचं नाव मारुती परीट नाव आहे. कुणाला माहीत नसेल हा व्यक्ती, कुणाला माहिती आहे व्यक्ती, परंतु सगळ्यांना माहिती आहे व्यक्ती हा. कुणाला माहीत नाही परंतु सगळ्यांना माहिती आहे. मी पटवून दिल्यावरच कळेल तुम्हाला हा व्यक्ती कोण आहे. हा व्यक्ती सदलग्याचा राहणारा आहे आणि आचार्य भगवान विद्यासागर महाराजांचा पूर्वाश्रमीचा क्लासमेट मारुती, ज्याला मारुती म्हणले जाते, जो कथानायकामध्ये येतोय बघा, त्याचं नाव आहे मारुती परीट, जो परीट समाजामध्ये जन्मलेला. आज गेले माझ्या मते 55 का 60 वर्ष झालं, ज्यावेळी आचार्य भगवंतांनी दीक्षा घेतली त्याच्या 2 वर्षानंतर त्यांनी मिथ्यात्वाचा त्याग केला. आजपर्यंत तो त्याची दीक्षा घ्यायची भावना असून सुद्धा बरेच महाराज त्यांना म्हणले तुला दीक्षा देतो चल, तो घेतला नाही. का घेतला नाही माहिती आहे, बऱ्याच महाराजांच्यावर माझा विश्वास नाही, त्यांच्याजवळ सम्यक्त्व आहे की नाही. आचार्यांच्यावर विश्वास आहे म्हणून मी मिथ्यात्व त्याग करून सम्यक्त्व प्राप्त केले. आचार्य मला दीक्षा देऊ शकत नाहीत, मी दीक्षा घेऊ शकत. एक परीट जातीतला व्यक्ती सम्यक्तामध्ये एवढा दृढ राहतोय. आज सुद्धा तुम्ही तिथे गेला
सगळ्या दिनचर्या सामायिक वगैरे सगळे महाराजांच्या ज्या चर्या आहेत त्याचप्रमाणे त्याच टायमाला सगळ्या चर्या तो करतोय. भोजन सुद्धा शुद्ध घरात करून खातोय. त्या सगळ्या क्रिया चालू आहेत. मारुती आज सुद्धा ज्या जागेवर आचार्य महाराजांचा जन्म झाला ती तुम्हाला माहीत असेल, बघून आलात चला, त्या मंदिराच्या खाली जिथं मंदिर बांधले त्याच मंदिरात कायम दिवसभर बसून असतात, चर्या साधना करत असतात. मारुती परीट. आम्ही तर कोण आहे? एक अजैन व्यक्ती, धर्माची महिमा ऐकून, धर्माचे गुणगान ऐकून आणि आपल्या पूर्वाश्रमीच्या मित्राचे गुणगान ऐकून तो सम्यक्तामध्ये एवढा दृढ होऊ शकतोय. आम्ही तर साक्षात जैन धर्मामध्ये जन्म घेतलाय. आम्ही किती वेळा काय काय ऐकले तरी सुद्धा आम्ही मिथ्यात्व सोडायला तयार नाही. किती मूर्ख आहे. चिंतन करायचं. आज संध्याकाळी झोपायच्या आधी चिंतन करून झोपा, नाही तर झोप लागणार नाही बघा. आज शाप द्यायला नाही. जे महाराज शाप देते ते शाप महाराज नव्हत. जो देव कुपित होतोय किंवा शाप देतोय तो देव नव्ह, आणि जे महाराज शाप देतात कुपित होतात ते महाराज नव्हेत. ही गोष्ट लक्षात घ्या. एक अजैन व्यक्ती, मी ज्यावेळी जातोय त्यावेळी गेल्यावर 5 मिनिटं 10 मिनिटं त्या मंदिरामध्ये जर असलो तर मारुती संघ दुसरी मारुती ते जे आजोबा आहेत त्यांच्या संग दुसरी कुठली चर्चा करत नाही. तुमच्या जीवनात घडलेले जर काय काय संस्मरण सांगा म्हणतोय. ते संस्मरण ऐकताना एवढी भावना तिथे होते, कारण त्या जमिनीवर आम्ही उभारून ते संस्मरण ऐकत असतोय. बरीच लांब लांबची माणसं तिथं नाही ती जागा बघायला, ते मंदिर बघायला, जिथं आचार्यांचा जन्म झाला तिथली माती डोक्याला लावायसाठी जातात. मी तर लेडा लावल्या सोडा, तिथे बी लावली आणि येळगुडमध्ये बी सोडतोय आम्ही. भोज कुठं जाईल तिथं लावायचंच की. आचार्यांचं एक जरी गुण आमच्यात आला लय मिळवलं. मार्गावर चालवले त्यांच्या. परंतु ज्यावेळी जाईल त्यावेळी संस्मरण विचारत होतात आणि ते अतिशय उत्कृष्ट सांगताना एवढे भाव उत्कृष्ट होतात. तुम्ही कधी गेला तर त्या मारुती परीट आजोबांना भेटून या, जे आचार्य भगवान विद्यासागरांचे पूर्वाश्रमीचे क्लासमेट आहेत. त्यांना भेटून या. त्यांची जर भावना आणि त्यांची जर धर्माचे शब्द आणि त्यांची सांगण्याची शैली जर ऐकला तिथंच तुम्हाला वैराग्य होईल. एवढी सुंदर शैली आणि सुंदर समजावून सांगतात आणि टॅक्टबद्ध एवढे शब्द सुंदर टाकतात ते. कारण की जे खरोखर असे महान पुरुषांच्यातले एक महान पुरुष आचार्य भगवान विद्यासागर महाराज होऊन गेले. त्यांचे जर मित्र असतील तर ते कसे असतील. त्यांनी असे होते, त्यांच्या जवळची माणसं त्यांना बी जरा जरा परिसराचं सानिध्य लागले. त्या परिसराचं सानिध्य लागले म्हणजे त्यांच्यामध्ये बी थोडे थोडे काहीतरी इकडे त्यांच्यातले एक एक दोन दोन गुण तर आले असतील. आणि समजा आले नसतील तर मागचे गुण आठवून आत्ता तर त्यांनी निर्माण केला असेल. त्यात निर्माण केलेच सोडा. कारण की मिथ्यात्व त्याग करणे, अजैन धर्मामध्ये जन्म घेऊन मिथ्यात्व कारण ती सगळ्यात मोठी देणगी त्यांनी प्राप्त केली असं मी त्यांना म्हणतोय. आणि आज तर प्रतिमांचं सगळ्या प्रकारे काटेकोरपणे पालन करतात ते. काल बी मी एक वर्णन केलं होतं, ते बी सम्यक दर्शनामध्ये दृढ असणारी व्यक्ती कवटेसारची सुतार मामा. आजपर्यंत मी एवढ्या वर्ष तिथं कवटेसारमध्ये जातोय, चातुर्मास बी झालाय, परंतु सुतार मामांचं नाव कधी मी ऐकले. मी त्यांना सुतार मामाच म्हणतोय. काल आलते बघा ते टोपीवर. 51 दर्शन झालेत आत्तापर्यंत. गेले 40 वर्षाला अभिषेक अष्टक कधी चुकलं नाही आणि दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जातात. आज विचारलं, काल आलतो तर विचारलं, महाराज सम्यक चिकरजी जाणार आहे की दीपावलीला? आज सुद्धा, अजून सुद्धा आज किती जैनांची माणसं आहेत की त्यांचे 10च्या वर दर्शन झालेत. ह्याच कोण आहे काय? हां, 1 आहेत, 2 आहेत, ठीक आहे. 25च्या वर दर्शन झालेले कोण आहेत काय? 1 आहेत, ठीक. 50च्या वर झालेलं दर्शन एक बी व्यक्ती नाही झाल्यात, ठीक आहे, 1 व्यक्ती आहेत. तरी सुद्धा बघा, आम्ही जैन कुलामध्ये जन्म घेऊन एवढं जैनत्वाचं पालन करून आजपर्यंत एवढ्या दर्शनं केलेत, परंतु एवढी दर्शनं आम्ही करू शकलो नाही. परंतु एक अजैन व्यक्ती जैन धर्मावर एवढी श्रद्धा ठेवून एवढ्या वर्ष सगळ्या गोष्टी करतात आणि आत्तापर्यंत 51 मी अंदाज सांगवले. हे 2 वर्षाचं मागचं उदाहरण 51 झालेलं. आता 51च्या वय माझ्या मते 60च्या आसपास झाले असतील दर्शन त्यांची. आणि प्रत्येक वर्षी अजून चालूच आहे. आणि दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जाणाऱ्या व्यक्ती आज लेकीकडं किंवा पाहुण्याच्यात गेले तर आपलं तिकीट घेऊन जातात. खरी परिस्थिती आहे, सत्य सांगालोय. जाऊन विचारणार आता इथं कवटे सारवले व्यक्ती आहेत, विचारा त्यांना. पण्याची आजी आहे इथं. तर
ही गोष्ट महत्त्वाची का सांगवले, आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एक अशा अजैन व्यक्ती, त्याच्या पुढे जाऊन दुसरे एक व्यक्ती सांगतो कवटेसारच्या पलीकडे कवटेपेरान गाव आहे, तिथं बी माझा चातुर्मास झालाय. तिथं आनंदा कोळी नावाचे एक व्यक्ती आहेत. ज्यावेळी जैन माणसं बी कधी महाराजांना सोडायला ते महाराजांच्याकडे कधी महाराजांच्या गोष्टी क्रिया करत नव्हते, त्यावेळी ते आनंद कोळी कुठले महाराज आले तर त्यांना आणायचं सोडायचं हा एकच व्यक्ती असायचा महाराजांना सोडायला कवटेपेरांमध्ये. जैन व्यक्ती एक सुद्धा कधी महाराजांना सोडायला किंवा महाराजांना आणायला कधी नसायचे. एक सायकल घ्यायची, ते सायकलवर महाराजांची पिशवी कमंडले एका हातात धरणार, त्या नळीपाशी कमंड धरणार, सायकल घेऊन जाणार, महाराजांना सोडायचं, महाराजांना घेऊन यायचं. 2-2 असले तर एक कमंडल इकडच्या हाताला एक कमंडल हाताला, परत सायकल, त्यांची पिशवी एक, हे सगळं महाराजांच्यावर चालत एकटाच घेऊन यायचा. अशी कवटेपर्यंतची परिस्थिती होती. आज लय बदलले सोडा. आणि त्या आनंदा कोळी अजून सुद्धा कधी देवदर्शन झाल्याशिवाय तोंडामध्ये पाणी अजून सुद्धा घालत नाहीत. आज माझ्या मते 80-85 वर्ष असेल, एवढे वर्ष त्यांचं घर पूर्ण बऱ्यापैकी सगळ्या धर्माचं पालन करतात, बऱ्यापैकी मंदिरला येतात. त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळी हे धर्माचं जास्त पालन करले त्यावेळी त्यांच्या धर्माला विचारले, एवढं तू जैनत्वाचं पालन करतोयस आणि जर असं जास्त करत राहिलं तर तुला आमच्या धर्मातून आम्ही काढून टाकेन, तुम्ही काढायच्या आधीच मी जातो म्हणला. आणि त्यांनी जैन वस्तीमध्ये घर बांधले, आपल्या मुलग्याचं नाव महावीर ठेवले, महावीर कोळी, महावीर आनंदा कोळी. सगळेजण घरातले पालन करतात. आणि मी ज्यावेळी चातुर्मास होते त्यावेळी त्यांची नात प्राची कोळी, जी आज सुद्धा बरेच माझ्या स्पर्धेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा मेडल मिळवलेली ती पाठशाळेची विद्यार्थिनी प्राची कोळी आज 12वीला आहे. मी जेवढे मार्क सांगल तेवढे पाडत्या दरवर्षी. टार्गेट द्यायचं, आता समडोळीच्या शिबिरमध्ये येऊन टार्गेट घेऊन झाल्या. 98.8चं टार्गेट आहे. किती सांगालोय? 12वीला 98.8च्या वर मार्क पाडायचे आहेत, हे टार्गेट दिले. 11वीला त्याला टार्गेट दिलं तर 95.96.8 मार्क पाडल्यात. तिचं ध्येय IAS व्हायचं. आता 12वीला ज्यावेळी टार्गेट दिला 98 त्या काय म्हणली माहिती काय, महाराज आता परत इथनं दर्शनला येत नाही मी, ज्यावेळी 98.8 पाडेन त्यावेळी दर्शनला येतो. एक अजैन, एवढा धर्मावर विश्वास. का सांगालोय, त्यांच्या घरात सुद्धा एवढं सगळं पालन केले जाते. आज त्यांनी बी पाहुण्यांच्याकडे गेले तर चटणी घेऊन जातात. आज हीच परिस्थिती आहे. आणि त्यावेळी चातुर्मासमध्ये ती रडत होती, मी महाराजांना आहार देणार आहे म्हणून. ज्यावेळी आचार्यांच्याकडे पाठवलं त्यावेळी आचार्यांनी सांगितलं की तुम्ही धर्माचं जरी पालन करत असला तरी तुमची कुळ शुद्धी नसल्यामुळं तुम्ही आहार देऊ शकत नाही. काही ठराविक वर्ष असेच धर्माचं पालन करत गेला तर काही वर्षानंतर, बऱ्याच वर्षानंतर तुम्हाला आहार देण्याची परमिशन मिळू शकते. ही गोष्ट लक्षात घ्या. मी का सांगवले, सम्यक्त्वाचं महत्त्व सांगताना जर तुमच्या जीवनामध्ये सम्यक्त्व राहिलं नाही तर 3 काळामध्ये मोक्ष मार्ग म्हणजे सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य वाढणार नाही. ज्याप्रमाणे बीज नसेल तर झाड उत्पन्न होणार नाही, त्याला फळ लागणार नाही, त्याची वाढ होणार नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये सम्यक्त्व नसल्यावर अशा गोष्टी होऊ शकणार आहेत. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जेवढ्या प्रमाणात सम्यक्त्वाला दृढ करता येईल तेवढं सम्यक्त्वाला दृढ करा. जर सम्यक्त्व नसेल तर मिथ्यात्व त्याग करून लवकरात लवकर सम्यक्त्वामध्ये येण्याचा पुरुषार्थ करा. काय बी होऊन दे, कोण काय करते इकडे बघू नका. एवढ्या पुण्यानं, एवढ्या अतिशय पुण्यानं तुम्हाला भवाभवातलं पुण्य खर्ची करून तुम्हाला ही जैन कुल आणि मनुष्य कुल मिळाले, ते तर कधीतरी त्याचं सार्थक करा. आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती देव काय म्हणतात माहिती आहे, उदाहरण दिले कर्मकांडजी या ग्रंथामध्ये. आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती देवांनी कर्मकांडजी हा ग्रंथ असा आहे, धौलाचा सार असलेला ग्रंथ आहे. तर त्या ग्रंथामध्ये उदाहरण काय दिले माहिती आहे काय, त्यांनी उदाहरण दिले, समजा मोठा महासमुद्र आहे. हे तुमचा अरबी समुद्र, हिंदी महासागर नव्हं, अटलांटिक, पॅसिफिक वगैरे आहेत नाही, तसले महासमुद्र घ्यायचे. आणि त्या महासमुद्रामध्ये एका समुद्राच्या कडेला टोकाला जू टाकायचा, जू बैलगाडीचा जू, आणि एका कडेला सापटी टाकायची. कुणी ती सापटी टाक, त्या लाटांनी आपोआप त्या जू मध्ये ती सापटी आपोआप येऊन बसायला पाहिजे. हे होईल शकेल? हे होणं जसं दुर्मिळातील दुर्मिळ गोष्ट आहे, तसं मनुष्य कुल मिळणे दुर्मिळातले दुर्मिळ आहे म्हणून सांगितले. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतात परत आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत चक्रदेव, त्याच महासागरामध्ये एका कडेला एक हिरा टाकायचा
आणि दुसऱ्या टोकाला एक हिरा टाकायचा, लाटाने आपाप ते दोन्ही हिरे एकत्र येऊन चिटकायला पाहिजेत. चिटकतील? तसं हे दुर्मिळ आहे. तसं जैन कुलमिळणं महादुर्मिळ दुर्मिळ आहे. अनंत भवातील पुण्य ज्यावेळी खर्ची घालतोय त्यावेळी मनुष्य कुल आणि जैन कुल आम्हाला प्राप्त होते. आणि हे जर मिळून जर आम्ही सम्यक्त प्राप्त करत नसेल तर व्यर्थ आहे. आणि परत 84 लक्ष योनी किंवा ते जर नसेल, ते अजून आमचं घडा भरला नसेल, आणि जर घडा भरला असेल तर निगोत, घडा भरला नसेल तर ज्या 4 गती आहेत त्या 4 गतीमध्ये कुठल्या अवस्था आहे तिथं, आणि जर चांगला घडा भरला पुण्याचा तर मग देवगती किंवा विदेश क्षेत्रात जाऊन मोक्ष किंवा मनुष्य गतीमध्ये येऊन परत धर्माचं आचरण या गोष्टी मिळू शकतात. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, एवढ्या दुर्मिळतेनं प्राप्त झाले. आचार्य भगवान गुणभद्र स्वामीजीने एवढ्या कळकळीनं आत्मानुशासनच्या या ग्रंथामध्ये सांगतात की बाबांनो, अनादी काळापासून तुम्ही संसार करलाय, प्रपंच करलाय, परंतु आजपर्यंत जीवनामध्ये कधी गोष्ट केलं नाही अशी गोष्ट करा, मग तुमचं कल्याण होणार आहे. आजपर्यंत आम्ही सम्यदर्शन कधी प्राप्त केलं नाही म्हणून 84 लक्ष योनीमध्ये फिरालोय. प्रयत्न करा त्या 84 लक्ष योनीपासून वाचण्याचा. जर सम्यक तो एकदा केला, सम्यक्त करून भावना वाढली तर प्रतिमेधारी झाला तर चांगला आहे. त्याच्या पुढे जाऊन महाराज मातेत झाला तर लईच चांगलं. कारण की जर उत्कृष्ट समाधी हातात पिंची कमळून घेऊन घेतले तर कमीत कमी 1 भाव, कमीत त्याच्या पुढे जाऊन 3 भाव, 5 भाव, 9 भाव, 16 भाव, 18 भाव, त्याच्या पुढे जाऊन 36 भाव, त्याच्या पुढे जाऊन 48 भाव, आणि त्याच्या पुढे जाऊन जर उत्कृष्ट हे न करता हातात पिंची कमळ न घेता जर सम्यक्त शुद्ध सम्यक जर घेतला तर अर्ध पुद्गल परावर्तन तर संसार शेष राहतोय. त्याच्या पुढे तुम्ही जाणारच नाही, जन्म घेणारच नाही. त्याच्या आधी तुम्हाला मोक्ष मिळणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण की एकदा सम्यक दर्शन प्राप्त केल्यानंतर आचार्य भगवान सांगतात अर्ध पुद्गल परावर्तन एवढाच शेष संसार राहतोय. परवा शंका समाधानामध्ये आलतं अर्ध पुद्गल परावर्तन म्हणजे काय आहे, त्याचं विश्लेषण झालंय. त्यामुळं तुम्ही चिंतन करावं आणि लवकरात लवकर मिथ्यात्वाला त्याकडून सम्यक्तामध्ये येण्याचा पुरुषार्थ करावा एवढी भावना करतो. आणि तुमचं लवकरात लवकर सम्यक्त व्हावं, आणि जर असलं तर लवकरात प्रतिमा व्हाव्यात, आणि प्रतिमा असतील तर लवकरात आरिका दीक्षा आणि दिगंबर दीक्षा एवढी भावना करतो. आणि वाणीला विराम देतो. जय बोलो आचार्य भगवान श्री सन्मत सागर जी महाराज की. प्रभु देव तुम्हारे पवित्र मुख से